श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, मला काल एका ताईचा कॉल आला होता आणि मला खूप विशेष वाटलं, म्हणून म्हटलं आज त्याच्यावर व्हिडिओ बनवू। कारण की कसं असतं बघा, माझ्या माझ्या तर अख्ख्या आयुष्यात बोललं ना तर काल पहिल्यांदाच असा प्रश्न आलेला होता की ताई, माझ्याकडनं काही पाप झालेलं आहे, ते नको होतं करायला, पण मला त्याचा पश्चाताप पण आहे। तर त्यावर मी काय उपाय करू, काय सेवा करू, तर मला तुम्ही सांगा, सेवा मी ती करेल। तर असं त्यांनी मला प्रश्न विचारला होता, म्हणजे त्याच्यासाठी सेवा विचारली होती। म्हणजे मला सांगायचं की असं कोणी कबूल करत नाही की माझ्याकडनं पाप झालंय, की मी ही चुकी केली आहे, ही चुकी करायला नको होती। तर हे याच्यासाठी मला पश्चाताप आहे, शक्यतो कोणी करतच नाही। परंतु खूप प्रामाणिक आणि खूप म्हणजे इमानदार असले किंवा खूप त्याला खरोखर मनापासून जाणीव झाली की त्याला हे नको करायला पाहिजे होतं, जो खूप स्वामी भक्त आहे, जो मनापासून स्वामी सेवा करतो, ते खूप त्याची स्वामीवर श्रद्धा आहे, विश्वास आहे, अशाला बरोबर हे पश्चाताप होत असतो। तर असं तर जरी आणि काही-काही जणांना झाला, तरी पण ते असं त्याच्यासाठी प्रश्न नाही टाकत की मला त्याच्यासाठी सेवा सांगा। पश्चाताप करतील, फार तर फार स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जप करेल वगैरे असं तसं। तर मला त्या ताईंचं मला एक कौतुक वाटलं। तर मी त्यांना सांगितलं तसं, पण त्यांना मी बोलली की मी त्याच्यावर व्हिडिओ बनवते। बरेच दिवस झाले, सर्वात पहिले बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ पण नव्हती, कारण की थोडंसं कामात बिझी असल्यामुळे झालं नाही व्हिडिओ बनवणं। थोडंसं माझ्या व्हिडिओ कमी पडल्या, तर त्याबद्दल मी सर्वात पहिले माफी मागते। कारण की सुरुवातीला कसं असतं, आपले भरपूर व्हिडिओ असतात आणि मध्ये-मध्ये एकदम हे होतं, तर थोडं आपल्याला पण म्हणजे आपले पण व्हिडिओ कमी पडल्यावर आपल्यालाही थोडं वाईट वाटतं। परंतु एका महिला आहे, जबाबदाऱ्या भरपूर आहे, कधी-कधी नाही जमत सगळ्या गोष्टी मॅनेज करायला। तर असो, तर आता त्या ताईंचा प्रश्न होता, तर त्यांना मी जी सेवा सांगितली, आज ती सेवा आपण व्हिडिओत सांगणार आहे। बघा, बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला समजतं की आपल्याकडनं ही चुकी झालेली आहे, तर ही चुकी नको होती करायला। आपण कोणाला असं बोलायला नको होतं, आपण कोणाचं मन असं दुखवायला नको होतं, कोणाला आपण इजा पोहोचवायला नको होती, किंवा आपल्याकडनं कधी-कधी काय होतं, धार्मिक कामात अडथळे येतात, किंवा कधी-कधी काय होतं बघा, आपल्याकडनं नको त्या गोष्टी होऊन जातात, ज्या नकोय त्या करण्यासारख्या, आणि आपल्याला नंतर वाटतं, अरे आपण हे करायला नको होतं, त्याच्या मनाला किती वाईट वाटलं असतं। आपण असं केलं, आपल्याला जर कोणी असं केलं असतं तर आपल्याला किती वाईट वाटलं असतं। तर वाटतंच, कारण की जेव्हा आपण दुसऱ्याला हे करतो ना, तर आपण स्वतः पहिले त्या जागेवर ठेवून बघायचं असतं। तर अशी काही गोष्ट असते। तर मग तसेच त्या गोष्टीसाठी आपल्याला पश्चाताप तर होतोच, आणि बरेच वेळा आपण महाराजांचे काही ब्रीद वाक्य पण ऐकलेले, की आपल्याला जेव्हा काही आपल्याकडनं जेव्हा काही पाप होतो किंवा काही न करणाऱ्या गोष्टी चुकून होतात, तर तेव्हा आपल्याला जर मनापासून पश्चाताप असेल, तर ते पाप आपलं शीतल होतं। परंतु पाप ते पाप असतं। शेवटी तुम्ही मनाने, म्हणजे जाणून-बुजून करा, न कळत करा, तुम्ही कसंही पाप केलं, तर ते तुम्हाला त्याचे भोगावे लागतातच। एक लक्षात घ्या. नकळत जरी झालं तरी आपल्याला त्याची भूक असतात. परंतु एवढं असतं, की नकळत होणाऱ्या पापांची आपण जी काही सेवा करतो, देवांची पूजा-पाठ करतो, त्याच्याने कमी होतात. जे आपल्याला माहित नाही किंवा चुकून होतात त्याचे. परंतु जे जाणून-बुजून करतो त्याला हे भोगावेच लागतात. भोगाला काही पर्याय नाही. परंतु एक असं असतं, की मनापासून आपली तळमळ, की नाही आपल्याला खरंच नको, आपल्याला हे बोलायला नको होतं. आता आम्हाला हे नको, त्याला पण नको तो तसा त्रास आणि मला पण नको. तर ते नाहीतर मग कसं होईल, तुम्ही एखाद्याला काही इजा पोहोचवाल आणि मग नंतर नको आपल्याला म्हणून त्याच्यासाठी स्वामी सेवा कराल किंवा काही कराल, तर तसं काही स्वामी बरोबर सगळं मनातलं जाणून घेतात। तुमची भावना कशी आहे, तुम्ही कशानुसार करणार आहे, तर तुम्ही जर खरोखर मनापासून जर तुम्ही पश्चाताप करत असाल आणि खरोखर मनापासून जर सेवा करण्याची इच्छा असेल, तुम्हाला ते पापातून मुक्ती व्हायचं असेल, किंवा तुम्हाला त्याला ते करायचं नव्हतं पण तुमच्याकडनं चुकून झाले करणं, तसं असेल तर म्हणजे थोडक्यात काय, की तुमच्या भावना काय, म्हणजे तुम्ही कशासाठी केलं ते, हे सगळं तुमच्या, जे आपण काय म्हणतो त्याला, आपण तेच बोलतो ना, कुठल्या भावनेने आपण काय केलं. आपल्या मनात काय होतं, आपल्या मनात काय त्याचे वाईट व्हावं अशी इच्छा होती, की आपल्या मनात होतं की त्याचं चांगलं व्हावं,
असं होतं. हे जे आहे हे भावनाचे जास्त पाप पुण्य लागत असतं. तर कधी-कधी काय होतं बघा, आपल्याला एखादी गोष्ट करायची असती हं, तिची आपल्या म्हणजे करायची असती, पण ती आपले जी काही आपली भावना असते त्या गोष्टीविषयी चांगली असते. एखाद्या समजा आपल्याला उदाहरणार्थ मुलं असेल, आता आपल्या मुलांना कधी-कधी आपल्याला रागवावं लागतं. तर आपण रागवावं लागतं याचं कारण काय? की त्यांच्या भविष्यासाठी रागवावं लागतं. म्हणजे असंच का आपण जेव्हा दुसऱ्याचं काही करतोय, की आपलं तेव्हा जर आपल्या मनाची आपली भावना जर अशी असेल, की त्याचं याच्याने चांगलं होईल, अशा भावनेने जर तुम्ही हे केलं, तर त्याचं ते पाप पण लागत नाही आणि दुसरी गोष्ट त्याला पश्चाताप केला तर त्याचं तुम्हाला हे पण आहे, पाप पण धुतल्याचे बरोबर भरपूर उपाय आहेत. परंतु जर जाणून-बुजून केलं असेल आणि नंतर तुम्ही म्हणाल, की मला त्याच्यासाठी पाप धुण्यासाठी किंवा मला ते पाप लागू नये म्हणून त्याच्यासाठी मला काही सेवा तर त्याच्यासाठी तुम्ही कितीही सेवा केल्या तर तुम्हाला ते पापाचं भोग हे भोगावंच लागतं. तर असो, आता आपल्याला हे समजलं. पण आता आपण हे बघू की सेवा काय करायची? तर सेवा आपल्याला फक्त म्हणजे की तुम्ही एखाद्या रोजच्या एकदा 11 माळी श्री स्वामी समर्थ जप केला झालं असं नाही. कारण की प्रत्येक गोष्टीसाठी वेगळे-वेगळे असते. आता तुम्ही कुठलं पाप केलं, काय पाप केलं हे तुमच्या याच्यावर आहे. तर थोडंफार असेल कोणाचं मन दुखवलं गेलं असेल, कोणाला वाईट बोललं गेलं असेल, कोणाचं काही घेतलं असेल ते दिलं गेलं नसेल, हे छोटे-छोटे पाप हे आपले 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करून, गायत्री मंत्र रोज 11 माळी जप करून किंवा काही संकल्पित गायत्री मंत्र जप करावा लागतो. जर मोठं पाप झालं, तर गायत्री मंत्र 11 माळी रोज गायत्री मंत्र म्हणजे थोडक्यात आपल्याला तर 1.25 लक्ष गायत्री मंत्र जप करावा लागतो. गायत्री सहस्रनामाचे 108 पाठ किंवा 1000 पाठ करावे लागतात. म्हणजे आपली पापाची जशी तीव्रता असेल, तशी आपल्याला ती सेवा करावी लागते. नाहीतर तुम्ही मोठं पाप कराल आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ जप कराल, 11 माळी गायत्री मंत्र जप कराल, की झालं असं नाही. आता मागे एक व्हिडिओ मी टाकली होती बघा. हेच याच्यासाठीच टाकली होती, की आपल्याकडनं जर जाणून-बुजून किंवा नकळत काही पाप झालं, तर त्याच्यासाठी काय उपाय? तर त्याच्यासाठी आपण टाकलं होतं, की 11 माळी गायत्री मंत्र जप करायचा. अशी म्हणजे कसं, की आपल्याकडनं जर चुकून काही झालं, तर त्याला लगेच आपण त्या पापातून मुक्त होतो. चुकून झालेली जे पाप असतं ना, आपल्याकडनं घडतं ना चुकीनं झालेलं, तर ते सेवेने लगेच ते धुतलं जातं. परंतु जे जाणून-बुजून होतं ना, त्याला कुठलाही पर्याय नाही. त्या पापाला भोग हे भोगावेच लागतात. असं आहे. तर मग गायत्री मंत्र 11 माळी जप असं 1.25 जप करायचा आणि गायत्री सहस्रनामाचे पाठ जो आहे तो 108 किंवा 1008 असं करायचं. आता हे आपल्या याच्यावर आहे. आपण किती मोठं पाप केलं ते. हं. तर अशी सेवा आहे. त्यांना पण मी ते गायत्री मंत्र जप सांगितला, पण गायत्री सहस्रनामाचा पाठ नाही सांगितला. मोबाईलवर एवढी सगळी सेवा होत नाही, तेवढी घाई पण असते आणि परत तेवढं सगळं लगेच त्यावेळेला एकदम हे होत नाही, क्लिक होत नाही कधी-कधी. तर म्हणून मग त्यांना जर त्यांनी ही व्हिडिओ बघितले, तर त्यांना जे काही राहिले ती सेवा त्यांनी करावी. त्यानंतर कालभैरव अष्टक रोज वाचावं. म्हणजे कसं आहे आपल्याकडनं काही असे जे काही पाप आहे हे होणार नाही. रुद्राक्ष गळा त्याच्यासाठी धारण करायचं असतं, की आपल्याकडनं पाप घडत नाही. शक्यतो आपल्याकडनं पाप घडत नाही. म्हणजे आपला स्वभाव आहे ना थोडा-थोडा आपल्या स्वभावामध्ये फरक पडत चालतो आणि आपल्याकडनं चांगले कर्म होत असतात रुद्राक्ष गळ्यात घातल्याने. त्यानंतर शरीराचे पण म्हणजे हृदयाचे वगैरे बरेच आजार त्याच्याने बरे होत असतात. तर अशा गोष्टी आहे या. म्हणून त्या ताईंना मला म्हणजे त्या ताईंचं मला कौतुक करावसं वाटलं म्हणून मी त्यांना सांगितलं, की "ताई मला अख्ख्या आयुष्यात म्हणजे असा प्रश्न पहिल्यांदाच विचारला." असं विचारतात आहे, परंतु त्याच्यासाठी सेवा मला सांगा, मी सेवा करेल हे नव्हतं विचारलं कोणी. तर ते आपल्या-आपल्या मनाने करत होते सेवा. जे काही असेल त्यांना वाटत असेल ते. परंतु आज त्यांनी म्हटले म्हणून मला कौतुक वाटलं म्हणून मी त्यांच्यासाठी ही व्हिडिओ बनवली. तर ही सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल ह्या व्हिडिओचा. कारण की आपल्या प्रत्येकाकडनं कळत-नकळत भरपूर पाप होत असतात. तर हेच आपल्या पापाचं म्हणजे प्रायश्चित्त असेल तर आपण ही सेवा करा. रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, 11 माळी गायत्री मंत्र जप आणि 1 किंवा सॉरी 108 किंवा 1008 गायत्री सहस्रनामाचे पाठ करा. तर असो आणि 11 वेळा कालभैरव अष्टक रोज. तर असो आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.